विधानसभेची रणधुमाळी दिवाळीनंतरच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणातील निवडणुकांच्या तारखांची शुक्रवारी घोषणा करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार या चर्चेला आता बळ मिळालंय। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 2 राज्यांची निवडणूक जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील निवडणूक कधी असा प्रश्न केला असता त्यांनी स्पष्ट केलं की 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूक एकत्रपणे घेण्यात आली होती। त्यावेळी जम्मू काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता। मात्र आता आम्हाला 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे। त्यातील जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक जाहीर केली आहे। यानंतर महाराष्ट्र झारखंड या 2 राज्यांची निवडणूक यावर्षी घ्यायची आहे। पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक व्हायची आहे। महाराष्ट्रात सध्या मोठा पाऊस पडत आहे आणि सणासुदीचेही दिवस आहेत असं म्हणत राजीव कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेतच एक प्रकारे दिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतरच होण्याची शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे। एक पाऊल उन्नतीकडे, शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय। या उपक्रमाचा प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे नांदणी येथील वनपरिक्षेत्र विभागात रविवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आलाय। चला तर या उपक्रमात मोठ्या संख्येने सामील होऊया। एक पाऊल उन्नतीकडे, शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे।